सत्यसाच खरे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे तू काय म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू कांडा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जयने महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागंत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाय पांडुरंगा करू प्रथम नमो न दुसरे चरण संतांची यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शिवभोळा चक्रवर्ती यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया घ्यावी माझी सेवा सेवा दीन दुर्बळाची देवा आता मज साह्य येते करावे देवा तुझी घे सेवा सकळ गोवा उगवणे सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोके कीर्ती जेणे वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये चालत असलेली आजची ही कीर्तनरूपी सेवा अशी बुद्धिमत्ता वरिष्ठम पवनसूत हनुमंतराय यांच्या पवित्र चरण कमलाजवळ
वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्त्यातील या वर्षीची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. जगद्गुरु तुकोबा यांनी अभंगाच्या माध्यमातून व्यक्त केलेला जो भाव आहे त्या पूर्ण भावाचं विवेचन करणं आपल्यासारख्या पामराची ती ताकद नाही, आपल्यासारख्याला ते शक्य नाही. परंतु यथामती यथावकाश भगवंताच्या कृपेनं सद्गुरु माऊलीच्या कृपा आशीर्वादानं तुम्हा सगळ्या संत सज्जन मायबापांच्या या ठिकाणी प्रेमानं आपल्या नियोजित वेळेमध्ये अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी वर्णन केलेला पूर्ण भाव नाही, अंशतः आपल्या अल्पबुद्धीला जसा पचेल जसा रुचेल ज्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी चिंतन करता येईल त्या पद्धतीनं थोडासा वेळेच्या अधीन राहून या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी नामाचं महात्म्य सांगतात. आता नामाचं महात्म्य काय सांगतात? नाम महात्म्याची आता काय गरज आहे आणि नाम महात्म्य नेमकं कोणाकरता सांगतात आणि नाम महात्म्य सांगितल्यानंतर नामाचं चिंतन एखाद्याकडून घडलं तर त्याच्या जीवनामध्ये त्या नामाच्या माध्यमातून त्या नामाच्या बदल्यामध्ये काय फलप्राप्ती त्याच्या जीवाला होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी भगवंताचं हे नामचिंतन आपण केल्यामुळे नेमका आपल्या या मनुष्य जीवनाला काय फायदा होतो अशा काही गोष्टीचा थोडासा विचार या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि तो विचार या ठिकाणी मांडत असताना आपल्याकडे जो काही मर्यादित वेळ आहे त्या वेळेचा विचार करूनच या ठिकाणी आपल्याला सेवा पूर्णत्वाला न्यायची आहे. चिंतनाला आरंभ करण्याच्या अगोदर या ठिकाणी तुम्हा सगळ्या संत सज्जनांच्या समोर या ठिकाणी थोडासा पर्याय द्यायचा तो असा, या आपल्या पवित्र नगरीमध्ये पुण्य पावन नगरीमध्ये या नामोत्सव सोहळ्यामध्ये आपल्याला या ठिकाणी गायनाचार्य असणारा आमचे अशोक दादा, आता बाकी इकडची मंडळी तर ते काही आमच्या घरचीच माणसं आहेत, आदरणीय दत्ता भाऊजी असतील, तुकाराम भाऊजी असतील, हे तर आमच्या परिसरातली म्हणण्यापेक्षा आमच्या घरची एका घरचीच माणसं आहे. आता बाकी कोणाचं मला इकडं परिचय नाही, सगळ्याची क्षमा मागतो. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी ही प्राप्त असलेली ही सेवेच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महात्म्य सांगतात, नामाची फलश्रुती सांगतात आणि नामामुळे जीवनात होणारा बदल या ठिकाणी आपल्या समोर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनाचा जर आपण या ठिकाणी बारकाईने विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबारायने ज्याच्याकरता आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो महाराज त्या सगळ्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारायने या ठिकाणी प्राप्त करून घेतल्या. आणि या गोष्टी प्राप्त करून घेत असताना तुकोबारायने बाकी कुठल्या साधनाचा आश्रय केलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाही. जगद्गुरु तुकोबारायचा या ठिकाणी असणारा जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये एकमेव या अवतारामध्ये साधनच एक केलं आणि ते म्हणजे नाम. जगद्गुरु तुकोबारायने योगाचा अंगीकार कधी केला नाही, यज्ञाचा अंगीकार कधी केला नाही, तपाचा अंगीकार कधी केला नाही. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातलं एकमेव आणि जगद्गुरु तुकोबारायला जीवापासून आवडणारं जर साधन कुठलं असेल तर नाम. आणि त्या नामचिंतनाच्या बळावर जगद्गुरु तुकोबारायने महाराज सगळं असाध्य ज्याला आपण म्हणतो, दुर्लभ आपण ज्याला म्हणतो महाराज, त्या सगळ्या दुर्लभ असणाऱ्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारायने आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून. बाकी कुठल्या साधनाचा विचार जगद्गुरु तुकोबारायच्या या ठिकाणी मनातही येत नाही, ध्यानातही येत नाही, दुसऱ्या साधनाला जगद्गुरु तुकोबाराय मान्यताही देत नाही. स्पष्ट अशा पद्धतीचा विचार जगद्गुरु तुकोबारायने काही अभंगामध्ये बोलून गेला महाराज. योग याग तते केली तयाने अमुते. योगाचं जे फळ असेल किंवा यागाचं जे फळ असेल, तपाचं जे फळ असेल किंवा हे 3 प्रकारची साधनं आहेत महाराज, हे सगळी साधनं करणं एकीकडं आणि तुकोबाराय होतात नाम साधन करणं एकीकडं.
असं का? कृतयुगातलं साधन वेगळं, त्रेतायुगातलं साधन वेगळं, द्वापारातलं साधन वेगळं आणि कलियुगातलं साधन वेगळं. कृतयुगामधलं साधन होतं ध्यान, आणि माणसाचं आयुष्य सुद्धा तेवढंच मोठं होतं. कृतयुगातल्या माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. किती? 1,00,000 वर्षाचं. मग 1,00,000 वर्षाचं आयुष्य असल्यामुळं 60-60 हजार वर्ष ध्यान केलं तरी महाराज अजून काही वर्ष शिल्लक राहत होते. आता या कलियुगातल्या माणसाला तेवढं आयुष्य नाही. कृतयुगातल्या माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं. त्याला साधन ठेवलं होतं ध्यान करायचं. पुढे त्रेतायुगाला आरंभ झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी असणारं माणसाचं आयुष्य 1 शून्यानं कमी झालं, आणि 1,00,000 वर्ष आयुष्य असणारा माणूस त्रेतायुगामध्ये महाराज 1 शून्यानं आयुष्य कमी झाल्यामुळे 10,000 वर्षाचं त्याचं आयुष्य झालं. 1 शून्य कमी, पण किती हजार वर्ष कटते महाराज? 90,000 वर्ष आयुष्य त्या ठिकाणी कमी झालं. मग कृतयुगातल्या माणसाला 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. ध्यान ही साधना होती. ध्यान केल्यावरही त्याला आयुष्य पुरत होतं. पुढच्या आयुष्यामध्ये त्याला असणारा भगवत प्राप्ती होऊन त्या भगवंताच्या संगतीचा आनंद त्याला घेता येत होता. पण त्रेतायुगाचा आरंभ झाला. त्रेतायुगातल्या माणसाचं आयुष्य झालं 10,000 वर्षाचं. संत महात्म्याने असा विचार केला, 10,000 वर्षाचं जर आयुष्य असेल माणसाचं, तर 1,00,000 वर्ष आयुष्य असणाऱ्या माणसाचं साधन ह्या माणसाला जर कर म्हणलं तर जमते का? शक्यच नाही महाराज. पूर्वीच्या काळामध्ये 1 क्विंटलचं महाराज पोतं कुठल्याही मालाचं, अशी काकासारखी माणसं सहज महाराज उचलून पाठीवर टाकलं की कुठंपर्यंत न्यायची. आता हाय कोणता बहादर 1 क्विंटल उचलायचा? अहो, ते 1 क्विंटल उचलायची क्षमता राहिली म्हणून नाही, म्हणून तर 50 किलो केलं. 50 किलो केलं. काही माणसं म्हणले 50 आम्हाला जाईना हो महाराज, 25 किलोचा आता कट्टा झाला. आता काही दिवसाला हे 25चाही बंद होऊन जाईल, 5 किलोचा. आणि त्याच्यानंतर काही दिवसाला हे 5 किलो बंद होऊन जाईल, 1 किलो. आता कोपण लावला की नाही, 1 किलो डाळ, 1 किलो रवा, 1 किलो साखर. का आपली कुवतच तेवढी आहे. मला काय मुद्दा सांगायचा आहे, कृतयुगातल्या माणसाचं ध्यान त्रेतायुगातल्या माणसाला करणं शक्य नाही. मग त्रेतायुगामध्ये जर जीवाचा उद्धार व्हायचा असेल, साधन काय ठेवावं? संत महात्म्यांनी विचार केला आणि सगळ्यांनी मिळून साधन त्या ठिकाणी ठरविलं. देवप्राप्तीचं साधन जर कोणाला त्रेतायुगामध्ये करायचं असेल तर त्यांना यज्ञ नावाचं साधन करायचं, आणि यज्ञ नावाचं साधन करून देवाची प्राप्ती करून घ्यायची. मग ज्या वेळेला त्रेतायुगाला असणारा त्या ठिकाणी त्रेतायुगाचा शेवट झाला आणि द्वापार युगाला आरंभ झाला महाराज, पुन्हा माणसाचं आयुष्य 1 शून्यानं कमी झालं. ज्या माणसाला 10,000 वर्षाचं त्रेतायुगात होतं त्या माणसाला 1 शून्य कमी झाल्याबरोबर ते माणूस 1,000 वर्ष त्याला आयुष्य मिळालं. मग 1,000 वर्ष आयुष्य जर असेल तर महाराज त्याला असताना त्या ठिकाणी कृतयुगातलं ध्यान करणं शक्य नाही. त्रेतायुगातला यज्ञ करणं त्या ठिकाणी त्याला शक्य नाही. मग द्वापारातल्या माणसानं काय करावं? काहीच करू नये. भगवंताची मनोभावे पूजा करावं, देवप्राप्ती करून घ्यावं. साधन ठेवलं, पूजन. मग कृतयुग संपला, त्रेता संपला, द्वापार संपला. ज्या वेळेला कलियुगाला सुरुवात झाली महाराज, पुन्हा माणसाचं आयुष्य 1 शून्यानं घटलं. किती राहिलं? 100 वर्षाचं राहिलं. हुशार आहेस माय. 100 वर्षाचं आयुष्य माणसाला राहिलं. मग 100 वर्षाच्या माणसाच्या आयुष्याला बरं हे 100 ही कसं आहे? नुसतं नावालाच आहे. कोणताच बहादर नाही महाराज 100 वर्ष जगणार. आता तर एवढा काळ असणार जलद गतीने चला महाराज. 50-55च्या पुढे गेले की समजायचं घरवाल्यानं ते माणूस आपलं नवं काय ते त्याच्या नावावरलं सगळं आपल्या नावावर करून घ्यायचं. 60च्या पुढे तर जायलाच तयार नाही महाराज. आणि
पण महाराज 100 मधलं पूर्ण असणारे 100 आपल्याला उपभोगता येत नाही. शतगणिले ते अर्धरात्र खाय, अर्ध आयुष्य झोपीत चाललं, अर्ध झोपीत चाललं. मग 50 झोपीत गेल्यावर किती राहिलं? 50 मध्ये आता प्रमाण झालं महाराज. त्या 50 मध्ये 3 वाटण्या आहेत. 3 वाटण्या 50 वर्षामध्ये आहेत. कोणत्या कोणत्या महाराज? बालपण गेलेले नता, तारुण्यपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता, जन्मघरी. त्या ठिकाणी 3 वाटण्या केले त्याचे. काही बालपणात गेलं, काही तारुण्यात गेलं, काही म्हातारपणात गेलं. मग आता समान जर वाटणी केलं तर 50 मधले महाराज काय 16 वर्ष आपले बालपणात जातात. खरं आहे ते. 16 पासूनच त्या ठिकाणी महाराज असणार आपल्या जीवनाला सुरुवात होते. म्हणून 16 वर्ष धोक्यात. 16 पासूनच लेकरं बिघडतात. 16 ते 32 व्यस्त राहते. आणि 32च्या पुढचं आपण 100 धरलो नाही बरं. शतगणित ते अर्धरात्र काय अर्धच धरलो. 16 त्रिक 48 जर झालं महाराज, राहिले 2 वर्ष. काय 2 वर्षाच्या काळामध्ये आपण काहीही करावं म्हणलं तर ते 2 वर्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी पुरेपूर उपभोगता येतात. 2 वर्ष मी नक्की हे करणार आहोत असं आपल्याला म्हणताच येत नाही. का म्हणता येत नाही? त्याच्या मागे कारण आहे. क्षणभंगुर नाही